नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 2024च्या या नवीन नर्सरीच्या व्हिडिओमध्ये नर्सरी लागवड संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि मागील 2021, 2022, 2023 या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर माहिती बघितली. म्हणजे त्यामध्ये झाडं निवड पासून लागवड कशी करावी आणि कुठली झाडं कुठल्या वातावरणात कुठल्या स्वरूपात लागवड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात लागवड, जोपासना आणि झाडाचं स्वरूप या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, फक्त तुम्हाला लागवड करणं म्हणजे सोपं नाही. पुस्तक वाचून लागवड होत नाही. म्हणून आपण माती आणि पाणी परीक्षण करूनच तुमचा खड्डा आणि स्वरूप जमिनीचं स्वरूप यानुसार म्हणजे सेंद्रिय कर्ब, पीएच लेवल हे सगळं तपासूनच लागवड करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण कोणत्या स्वरूपात लागवड करायची आणि कोणत्या पद्धतीने आखणी करायची या स्वरूपात जर तुम्हाला लागवड करण्यासाठी जर तुम्हाला आमच्या नर्सरीत यायचं असेल तर येताना माती आणि पाणी घेऊन या. त्याचं बेसिक परीक्षण करून आपण लागवडी संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती देऊया. म्हणजे तुमची लागवड पुढे सक्सेस होईल. आणि त्याचबरोबर आणखी तुम्हाला वार्षिक नियोजन तुम्हाला देऊया. म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्या लावलेल्या झाडाची कशी काळजी घ्यायची या संदर्भातही आपण संपूर्ण या वर चर्चा करू शकतो. म्हणून जर तुम्हाला झाडं घ्यायची असतील तर तुम्ही पूर्वकल्पना देऊन नर्सरीत या. आपण याच्यावर संपूर्ण चर्चा करून पुढील व्यवस्थापन करू. मित्रांनो, माझा उद्देश फक्त तुम्ही झाडं घेणं म्हणजे मला नर्सरीतली झाडं विकणं हा नाही आहे. तर तुमची लावलेली झाडं सक्सेस करणं आणि त्याचं वार्षिक नियोजन करून तुमची झाडाची ग्रोथ उत्तम करणं हा आहे. त्यामुळे तुम्हाला जर समजा झाडांसंदर्भात इतर माहिती पाहिजे असेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ बघा. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मिळतीलच. पण तुम्हाला जर स्वतंत्र भेट करायची असेल तर तुम्ही वेळात वेळ काढून या. जेणेकरून तुम्ही 100 ते 500, 1000, 5000 जर झाडं लावायची जरी असतील तरी त्या संदर्भात संपूर्ण सखोल माहिती घ्याल आणि तुमची बाग तुम्ही सक्सेस कराल. जर काजू लागवड करायची असेल तर एकंदरीत हवामान आणि वातावरणानुसार तुम्ही कुठल्याही जाती निवडू शकता. पण यापूर्वी जर तुम्ही 1 ते 9 पैकी 4 आणि 7 लावत असाल तर आता नवीन या 2024 मध्ये आलेली वेंगुर्ला 9 ही उत्तम उत्पन्न देते. जर तुम्हाला ऑर्गॅनिक काजू बनवायचं असेल तर उत्तम जात वेंगुर्ला 9 आहे. आणि वेंगुर्ला 9 ची तुम्ही जरूर लागवड करा. जेणेकरून तुम्हाला उत्पन्न चांगलं येईल. बोंड मोठं आहे आणि काजू पण मोठे आहे. त्यामुळे यापुढे जर लागवड करायची असेल तर तुम्ही वेंगुर्ला 9 करा, वेंगुर्ला 7 करा किंवा वेंगुर्ला 4 करा. या चौघापैकी कुठलीही करू शकता. पण जर तुम्हाला मोठ्या स्वरूपात जर लागवड करायची असेल तर तुम्ही येताना माती आणि पाणी परीक्षण करा. जेणेकरून तुम्हाला पुढील डोस जे वार्षिक डोस आहेत ते तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला मी मार्गदर्शन करेन. मित्रांनो, नर्सरीवरील व्हिडिओ तुम्ही बरेचसे बघितले असतील म्हणजे या चॅनलवरील. आणि ज्यांनी बघितले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे आणि ती तुम्ही जरूर बघा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. किंवा कमेंट बॉक्समध्ये जे काही व्हिडिओच्या तुम्ही कमेंट केल्या होत्या त्यावर आज आपण या व्हिडिओवर चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे कलम करणे व प्रत्यक्ष क्षेत्रावर लागवड करणे विषयी आपण संपूर्ण आधी माहिती घेऊया. म्हणजे या संदर्भात जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल आणि परिपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर याविषयी आम्ही विविध प्रशिक्षणे आयोजन करतो. आणि त्यामधील जे आपलं एक या म्हणजे एप्रिल 2024 मध्ये होणारी जी 20 आणि 21 ला जी प्रशिक्षण 2 दिवसासाठी होणार आहे ते कलम बांधणीचं आणि नर्सरी मॅनेजमेंट. म्हणजे या जर ट्रेनिंगला तुम्ही जर आलाय तर तुम्हाला कलम बांधण्यापासून नर्सरी मॅनेजमेंट कशी करायची म्हणजे लागवडीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. ज्यांना इच्छा असेल त्यांनी या. त्याची माहिती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा आमच्या चॅनलला दिलेली आहे. मित्रांनो, आमच्या श्रद्धा नर्सरी व सातेरी नर्सरीमध्ये तुम्हाला विविध प्रकारची झाडं मिळतील. आणि ही वजराड वेंगुर्ला म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आहे. आणि या नर्सरीमध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या 80 प्रकारची तुम्हाला फळझाडे आणि फुलझाडेही मिळतील. विविध जाती मिळतील आणि चांगली दर्जेदार मिळतील. प्रथम तुम्हाला कोणकोणती झाडं आणि त्यांचं स्वरूप या संदर्भात मी संक्षिप्त चर्चा करतो. बघा मित्रांनो, आमच्याकडे नारळाच्या 15 व्हरायटी आहेत. म्हणजे 15 जाती आहेत. जवळजवळ तुम्हाला 2 वर्ष वयाची रोपं मिळतील. आणि त्यामध्ये गंगाबोडम, लोटन सारख्या ज्या स्पेशल जाती ज्या आता संपूर्ण महाराष्ट्रभर चालतात त्या तुम्हाला खात्रीशीर मिळतील. त्याचप्रमाणे आंब्यामध्ये तुम्हाला लवकर येणारा म्हणजे अर्ली हार्वेस्टिंग साठी येणारा देवगड हापूस किंवा कातळी केशर हा मिळेल. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आणि तो जर तुम्हाला आंबा तुम्हाला मध्य महाराष्ट्रात जर घ्यायचा असेल तर तुम्हाला 15 ते 20 दिवस लवकर मोहर यायला सुरुवात होतो. त्यामुळे हा फायदा होतो. दुसरी गोष्ट, आमच्याकडे इस्रायल टेक्निकचं घन लागवड म्हणजे हाय डेन्सिटी मध्ये जी लागवड करण्यासाठी स्वतंत्र कातळी केशर मिळेल. ती स्वतंत्र जोपासली जाते आणि त्याचं खास व्यवस्थापन हाय डेन्सिटीसाठी आपण करतो. ती जर तुम्हाला पाहिजे असतील तर तीही मिळू शकतात. काजूमध्ये वेंगुर्ला 4 बरोबर वेंगुर्ला 7 आणि आता आलेली वेंगुर्ला 9 ही उत्तम जात तुम्हाला मिळू शकते. ही 2 वर्ष वयाची रोपं
आमच्याकडे उपलब्ध आहेत. सुपारीमध्ये बघाल तर 7 जाती आमच्याकडे जवळजवळ आहेत. त्याच्यामध्ये मंगला, सुमंगला, मोहितनगर, विठ्ठल, विठाई, शिरशी, बोना अशा बऱ्याचशा जाती तुम्हाला सुपारीमध्येही तसेच फणसाच्या 8 जाती मिळतील, जे पिशवीत लागायला सुरुवात होतात. तुम्ही जर बघाल तर पिशवीमध्ये 4-4.5 किलो 5 किलोच्या पिशवीमध्येच फणस लागलेले तुम्हाला दिसतील. गम आणि गमलेस किंवा लाल, पिवळे, केशरी अशा वेगवेगळ्या जाती मिळतील आणि जर तुम्हाला ते हवे असतील की तर तुम्हाला गॅरंटेड मिळतील. दुसरी गोष्ट एटीएम मध्ये रुमानी, थाई, वस्त्रा, एटीएम अशा प्रकारच्या जाती मिळतील. जे आंबे तुम्हाला पहिल्या वर्षापासूनच लागायला सुरुवात होतील कुंडीमध्ये किंवा पिशवीमध्ये किंवा झाड जर जमिनीत जर तुम्ही लावलं तर साधारण मर्यादित उंची म्हणजे 4.5-5 फूट उंचीला वाढून तुम्हाला आंबे लागलेले मिळतील आणि ते कमी जागा असलेल्या किंवा लवकर लागणाऱ्या किंवा हाईट कमी असणाऱ्या इच्छिणाऱ्या लोकांसाठी तर आहेतच. तुम्ही ते वापरू शकताय. मसाल्यामध्ये आमच्याकडे मिरी, दालचिनी, बुश मिरी म्हणजे बुश पेपर आपण म्हणतो. त्याच्यामध्ये वेलमध्ये आहे बुश मिरी, लवंग, जायफळ, ऑल स्पाइसेस, वेलची अशा मसाल्याची सर्व जाती तुम्हाला दर्जेदार कलमं मिळतील. जांभूळमध्ये बहाडोली किंवा व्हाईट जांभूळ, कोकम म्हणजे त्याच्यामध्ये अमृत कोकम, शेवगा, चिकू, शेवगामध्ये तुम्हाला ओडिसी, पिकेम सारख्या जाती मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला फुलशेतीमध्ये फुलझाडांमध्ये सोनचाफा आमच्याकडे वेलणकर म्हणजे जो वर्षभर फुले येणारा सौंदर्य चाफा ज्याला म्हटला जातो आणि जो कळ्यांनी पूर्ण भरलेला असतो आणि उत्तम सुवास असतो. त्याच्यानंतर पिवळा रंग असतो. अशी तुम्हाला सोनचाफ्याची पांढरा सोनचाफा, केशरी सोनचाफा, पिवळा सोनचाफा अशी तुम्हाला व्हरायटी मिळतील. पपई, पेरू किंवा पेरूमध्ये पिंक पेरू, सरदार पेरू किंवा कॅन्सर फ्रूट, ब्रेड फ्रूट म्हणजे निरफणस याची झाडं तुम्हाला खात्रीशीर मिळतील. तसेच चंदन, रक्तचंदन, बांबू, केळीमध्ये G9 किंवा अदर व्हरायटी ह्याही मिळतील. रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, धूप, कापूर, अंजीर, जाम, लाल जाम, पांढरा जाम अशा बऱ्याचशा जाती आहेत. लिंबूमध्ये बघाल तर वर्षभर येणारी साई सरबती, कोकण लेमन सारख्या जाती तुम्हाला चांगल्यापैकी 2-2.5 फूट वाढलेल्या मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही जर झाडे नेल्यानंतर त्याचं वार्षिक नियोजन कसं करायचं हे महत्वाचं आहे मित्रांनो. झाडं नेणं आणि लावणं हा महत्वाचा मुद्दा नाही, त्याचं जोपासना करणं ही महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे जोपासना करण्यासाठी किंवा आलेल्या रोग आणि किडीवर तुम्हाला उपाय करण्यासाठी तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करतो, जेणेकरून तुम्ही फोटो टाकल्यानंतर तुम्हाला त्याची काही अंशी माहिती मिळेल. कारण त्याचप्रमाणे तुम्ही लागवड केल्यानंतर वर्षभरचं नियोजन कसं करायचं या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देतो किंवा तुम्ही आमच्या कार्यशाळेला भेट देऊ शकता, जेणेकरून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यासाठी फळबाग लागवड कार्यशाळा किंवा नर्सरी मॅनेजमेंट किंवा मसाले लागवड अशा बऱ्याचशा कार्यशाळा आमच्याकडे उपलब्ध आहेत. फळबाग लागवड करायचं मार्गदर्शन जर तुमच्या किंवा शंकांचं निरसन करायचं असेल तर तुम्ही ग्रुप जॉईन तर कराच आणि जर तुम्ही या नंबरलाही संपर्क केला तर तुम्हाला त्याचं उत्तरही मिळेल. मित्रांनो, पावसाळा जवळ येत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं लागवडीचं नियोजन सुरू आहे आणि कोणत्याही नर्सरीतून तुम्ही झाडे घेताना किमान 18 महिने ते 2 वर्ष वयाचीच घ्या, जेणेकरून लहान रोपं घेतलं तर जर नियोजन चुकत असेल लागवडीचं तर मरू शकतात. त्यामुळे शक्यतो मोठी झाडं घेतली तर ती मॉर्टिलिटी होत नाही. त्याच्यानंतर दुसरी 15 मे पासून 1 जूनपर्यंत किंवा जूनचा पहिला आठवडा या दरम्यान शक्यतो खरेदी करा आणि पाऊस पडून 1 ते 1.5 फूट जमीन भिजल्यावरच लगेच लागवडीला घ्या, जेणेकरून तुमचा जो खड्डा जो आहे किंवा लागवडीचं अंतर आहे किंवा वार्षिक नियोजन जे करायचं आहे या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर किंवा या नंबरवरही संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद.